कलेक्टरला आपल्या तावडीत बघून मला किती आनंद झालाय काय सांगू. जीजी तुम्ही फक्त आदेश द्यायचा आणि आम्ही तो पूर्ण करणार म्हणजे करणारच. अरे पण फैजू, ही कलेक्टर बाईला तू आणलं कुठनं, कुठं सापडली? अहो ह्यांच्यापर्यंत पोचाय काय लागते तेव्हा. तो इन्स्पेक्टर तसं पण हिला शोधत होताच. म्हातारी बसली बघ, तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का. अरे तुझा मुर्दा बसवला. चल निघून. अहो आजी, माझे सगळे शेंगा सांडल्या. अहो तुम्हाला तर आता काय रे, कोण आहे तू? कोण पाहिजे तुला? वा, म्हणजे त्या म्हातारीनं हिचा जीव वाचवला म्हणायचं. पण जीजी एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधनं वाचणं सोपं नव्हतं बरं का. स्फोट लय मोठा झाला होता. पण त्यात पण ही कलेक्टर बाई जखमी अवस्थेत 1.5-2 किलोमीटर आत चालत आलती. ही जर तिथं सापडली असती तर स्फोटात ही बी गेली असती. बैजू जगण्याची इच्छा असावी तर अशी. अरे एवढा हातपाय मोडलेला असताना ही एवढ्या लांब गेली कारण तिला जगायचं होतं. कलेक्टर बाई माफ करा, तुम्ही आमच्या माणसाला आत टाकलं, आता तुम्हाला आम्ही सोडणार नाही. बैजू तिला इथं डांबून ठेवा. आता बघू ही हिच्या पोराकडं, हिच्या नवऱ्याकडं आणि कुटुंबाकडे कशी जाते ती. तुम्ही काळजीच करू नका जीजी. असं बी पोलीस इथं कधीच येऊ शकत नाहीत. आपली सगळ्यात सेफ जागा आहे ही. दीपा बस. इथं नाही येणार कोण. नाही नाही, ही केबिन आहे माझं. साहेब ऐका ना, माईकच्या माझ्याकडे काम नाही होणार. साहेब अहो लय डेंजर आहे, लय बेकार अडकन मी याच्यात. साहेब ऐका ना, तुम्हाला माहितीये ना माझे एवढी सगळ्या आवड पावतळते मी एकदम मामुली इन्सर, एकदम मामुली इन्सर. माझ्या हे करून घेऊ नका, मला काही नका सांगू, मला इकडे जाऊ द्या. तू पाच मला जाऊ दे. दीपा दीपा अगं हळू 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 हळू, एक केबिन आहे माझं, इकडे कोण पण येऊ शकतं. तू शांत हो की जरा. मी शांत राहते, मला भीती वाटू राहिली, त्याचं काय करू मी. साहेब ऐका ना, तुमची ती बायको आहे ना त्या मॅडम, ते लय मोठे आहेत त्या. अहो त्या लयच मोठे आहेत. त्या गाडीतनं उतरल्या ना की अशी माणसं त्यांच्या मागं पुढे करतात, काय काय प्रश्न विचारतात. अगं बाय बाय, नाही साहेब माझ्याकडनं नाही जमणार. आणि तुम्ही एका दिवस माझ्यासोबत नसलं मग मी उत्तर काय देऊ. नाही नाही, मला जमायचंच नाही. तू ऐक, मला जाऊ द्या घरी माझं. दीपा ऐक जरा माझं. नाही साहेब तुम्ही ऐका माझं. तुम्हाला कळू राहिलं का मी काय बोलू राहिले ते. साहेब तुम्ही शांत डोक्याने ऐका. एका दिवस त्या लोकांनी मला प्रश्न विचारले आणि मला त्याचं उत्तर आलं नाही आणि तुम्ही पण आजूबाजूला नसाल आणि त्या लोकांना कळलं का मी खोटी आहे. मग मला जेलमध्ये टाकतील. माझी जेल नाही, मला जाऊ द्या साहेब इथनं. असं काय होणार नाही, तू ऐकून घे की माझं. साहेब तुम्ही ऐका, तुम्ही इथं बसा आणि शांत डोक्याने विचार करा. तुम्ही मला सांगा मी काय करू. नाही साहेब जाऊ दे, मला ऐका तुम्ही माझं. ऐक रे शांत डोक्याने, आता माझं एकदा ऐक नाही प्लीज, माझं एकदा ऐक प्लीज, ऐक माझं. उधर पाणी पी. हळू. अजून का? नाही तू खाली उतर आधी, कोणतरी येईल इकडं. खाली उतर, बघ तरी खाली. सांगू राहिले मी, मला नाही जमू राहिले. दादा बोल ना काहीतरी. बरं ऐक दीपा, ऐक 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 हे सगळं विसर, मगाच सगळं विसर. ऐक, मी सगळ्यांना असं सांगतो की ऍक्सिडेंट नंतर आपल्याला काहीच आठवत नाही आणि तिला बोलता पण येत नाही. प्रॉब्लेम सॉल्व. हे सोड फक्त, सगळं जमल. सोड. आता ओके ना, आठवत पण नाही, बोलता पण येत नाही. हे फिक्स आहे का? फिक्स आहे, हे फिक्स आहे, फिक्स आहे. आणि दीपा म्हणून मला कोण ओळखलं मग? तू आहे ना, जेवढा विचार करशील ना तेवढी फसत जाशील. दीपा माझा ऐक जरा. तू, मी तुला मग अशी काय म्हणलं, हे ओरिजिनल आहे सगळं. तू विश्वास ठेव माझ्यावर. 3 स्टार वर्दी, हे बघ माझ्यावर विश्वास ठेव. आता बघ, तिथे पोहोचल्यानंतर पत्रकार गराडा घालतील, पण तू अजिबात घाबरायचं नाही.
आणि सगळ्यात महत्वाचं, येस कमिंग चिंचुके. मॅडम मॅडम अहो देवा शपथ गोष्ट बोलणार नाही सांगतो. अहो तुम्हाला बघून लय म्हणजे लय आनंद झालाय मला. अहो आम्हाला असं वाटलेलं की ऍक्सिडेंट मधनं परत तुम्ही येणारच नाही. हो चिंचुके. अहो साहेब ह्यो लय मोठा चमत्कार आहे. अहो मला तुमच्यासाठी पण आहे ना लय म्हणजे लय आनंद वाटतोय बघा साहेब. बरोबर आहे. पण आपण ना मॅडम तुम्ही नक्की होतात कुठे? नाही म्हणजे मी आणि स्वप्नील सरांनी अपघात झाल्या झाल्या तिथला सगळा परिसर शोधून पाहिला होता, पण तुम्ही आम्हाला कुठेच सापडला नव्हता. आर्या तिला काय आठवत नाही आता, म्हणजे मी आठवून देण्याचा प्रयत्न करतोय. आठवलं हळूहळू. आपण ह्या गोष्टीवर नंतर बोलू ना. आता तिला आरामाची गरज आहे ना. हा त्यांना आरामाची गरज आहे. मॅडम तुम्ही पहिल्यांदा घरी जावा. घरी गेला का नाही घरच्यांना सगळ्यांना भेटला का नाही एकदम टणटणीत वाटेल बघा तुम्हाला. आणि अमोल पण किती दिवस झाले तुमची वाट बघतोय. चिंचुके मी मोठ्या साहेबांना भेटतो. तुम्ही आजच्या आज सगळ्या डिटेल्स पाठवा. अहो साहेब तुम्ही इकडचं अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही पहिल्यांदा घरी घेऊन जावा मॅडमला. आणि अमोल किती दिवसाने भेटणार आहे तुम्हाला. जावा तुम्ही जाऊन आराम करा मॅडम पहिल्यांदा जावा. ये ये ये. स्वामी ओम स्वामी ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव ओम गुरुदेव.